1952 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार मोरे शंकर शांताराम हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 2,09,697 एवढी मते मिळाली. 1957 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सोनवणे हरी हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 1,89,552 एवढी मते मिळाली होती. 1962 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मडेप्पा उर्फ अप्पासाहेब काडादी हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 1,35,011 एवढी मते मिळाली होती. 1967 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सूरजरत्न दमानी हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 1,16,734 एवढी मते मिळाली होती. 1971 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सूरजरत्न दमानी हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 1,88,577 एवढी मते मिळाली होती. 1977 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सूरजरत्न दमानी हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 1,84,424 एवढी मते मिळाली होती. 1980 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कुंचन गंगाधर सेंद्रप्पा हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 2,04,027 एवढी मते मिळाली होती. 1984 सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कुंचन गंगाधर सेंद्रप्पा हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 2,58,050 एवढी मते मिळाली होती. 1989 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सादुल धर्माप्पा सोमवार या विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 2,81,909 एवढी मते मिळाली होती. 1991 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शार्दूल धर्माप्पा सोमवार हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 2,62,623 एवढी मते मिळाली होती. 1996 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार लिंगराज वल्याळ हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 1,84,075 एवढी मते मिळाली होती. 1998 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 3,36,346 एवढी मते मिळाली. 1999 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 2,86,578 एवढी मते मिळाली होती. 2004 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार देशमुख सुभाष सुरेशचंद्र हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 3,16,188 एवढी मते मिळाली होती. 2009 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 3,87,591 एवढी मते मिळाली. 2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शरद बनसोडे हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 5,17,879 मते मिळाली होती. 2019 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर शिवचारी महास्वामी हे विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदान 5,24,985 एवढी मते मिळाली होती. 2024 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रणिता सुशीलकुमार शिंदे या विजयी झाल्या होत्या. त्यांना एकूण मतदान 6,20,225 एवढी मते मिळाली होती.